महाविद्यालय भारूड येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक किशोर कोल्हे सर, व्यासपीठावर उपस्थित मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर जतीन कुमार बेडे सर, आपल्या महाविद्यालयामध्ये जी आयपॅक समिती असते त्या आयपॅक समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राकेश चौधरी सर, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अजय कुमार कोल्हे सर, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर आशुतोष वाडीकर सर, मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दिनेश पाटील सर, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका मोहिनी कायडे मॅडम, समोर उपस्थित असलेल्या प्राध्यापिका गीतांजली चौधरी रसायनशास्त्र विभाग, त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर वसंतराव पवार आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी भगिनी आणि बंधू, आजच्या या कार्यक्रमाचं एक 5 मिनिटांमध्ये मी आपल्याला सगळ्यांना फक्त ज्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्या पाठीमागचा उद्देश लक्षात आणून देतोय। आदरणीय प्राचार्य साहेब, राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आपण यावेळेला हा एक कार्यक्रम यासाठी ठरवला की एकतर नेहमी आपली जी चर्चा होती की मुलं महाविद्यालयात येत नाही आणि म्हणून या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एक प्रयत्न आपला आहे की यांना अभ्यासाविषयीची गोडी निर्माण व्हावी, या सगळ्या मुलांना अशा कार्यक्रमांमधून प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, त्यांच्यातला उत्साह वाढावा आणि शिक्षणाशिवाय तत्वपाय नाही ही भावना या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, याकरता खरं म्हणजे या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। सर, या कार्यक्रमामध्ये आपण जाणीवपूर्वक असं केलं की प्रथम वर्ष कला या वर्गातील राज्यशास्त्र विषय घेतलेल्या निवडक एक टॉप 15 जे आहे 15 मुलं ते त्यांना सगळ्यात चांगले मार्क मिळाले आणि ते सगळे ऑल क्लिअर विषय, अशा मुलांचा आपण या ठिकाणी सर गुणगौरव करतोय। याच्यातून अपेक्षा अशी आहे की जसं पहिल्या सेमिस्टरला ही प्रथम वर्षाची मुलं सगळे विषय पास झाले तसंच त्यांनी आता सेकंड सेमिस्टरला अभ्यास नीट करून या ठिकाणी परीक्षेमध्ये अभ्यास करून हा जो सेकंड सेमिस्टर आहे तर या सेकंड सेमिस्टरमध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं यश मिळावं आणि म्हणून राज्यशास्त्र विषयातले पहिले 15 मुलं त्यांनी सगळ्यात चांगले मार्क्स मिळवले, त्याचा आपण ॲनालिसिस केलं रिझल्टचा आणि ते सगळे विषय क्लिअर आहे अशा मुलांचा या ठिकाणी सत्कार ठेवला। त्याचबरोबर द्वितीय वर्ष कला या वर्गातील राज्यशास्त्र विषय घेतलेले जे मुलं होते एकूण 15 मुलांचं, तर या 15 मुलांपैकी 8 मुलं हे सगळे विषय क्लिअर आहे, म्हणजे एफवायचे पण दोन्ही सेमिस्टर त्यांचे क्लिअर आहे आणि सेकंड इयरचं सुद्धा हे तिसरं जे सेम होतं हे पण क्लिअर आहे आणि म्हणून अपेक्षा अशी आहे या 8 मुलांकडून विशेष करून की जसं आतापर्यंत तुम्ही सगळे विषय क्लिअर होत आले तसं आता या 4थ्या सेमला तुमच्या या वर्षाच्या हे सगळे विषय तुम्ही सगळ्यांनी पास व्हावं चांगल्या मार्कांनी आणि म्हणून तुमचा उत्साह वाढावा म्हणून या 8 मुलांचा सर आपण या ठिकाणी विशेष सत्कार ठेवलेला आणि त्याचबरोबर तृतीय वर्ष कला या वर्गामध्ये जे एकूण विद्यार्थी होते याच्यापैकी सुद्धा साधारणतः 9 मुलं हे आतापर्यंत फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचं 5th सेमिस्टर हे एकदम ऑल क्लिअर आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमातून आठवड्या प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनातून मनोगतातून तुम्हाला स्फूर्ती मिळावी आणि थ्रू आउट तुम्ही हे थर्ड इयर पास व्हावं अशी अपेक्षा याच्यामध्ये आम्हाला आहे। याचं कारण असं आहे की जर तुमचा एकही विषय बाकी राहिला तृतीय वर्षाला तर तुमचं वर्ष वाया जाणार आणि असं होऊ नये यासाठी म्हणून या अशा छोट्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे की याच्यातून तुमचा उत्साह वाढावा। आता याच्यामध्ये अशी काही आहे बापूसाहेब मुलं की जे एखादा विषय नापास आहे, म्हणजे मला थोडं वाईटही वाटतं की त्यांचं आपण इथे नाही करू शकत की त्यांचा एखादा विषय बाकी आहे, एक तर अशा
झाले असतात, ही संख्या वाढली असते. पण यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतोय की ज्यांचा मग आज या ठिकाणी सत्कार होणार नाहीये त्यांनी आज जिद्द ठेवावी मनामध्ये की मी तर त्या दिवशी पेपरला आलो असतो तर माझा सत्कार झाला असता, मी तर त्या एका विषयात 2 मार्काने चांगले मार्क मिळवले असते तर मी पास झाली असते. ही प्रेरणा तुम्ही या ठिकाणी घ्यावा आणि पुढच्या वर्षी तुमचाही अशा प्रकारचा सत्कार या ठिकाणी व्हावा अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून सर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मुलांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि एक दुसरा विषय महत्त्वाचा की तो आपल्याला इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे प्रोफेसर की आता सेकंड इयर पासून यावेळेला आपल्याला इंटर्नशिप चालू झालेली आहे, म्हणजे ओजेटी असं त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय. आणि मला सांगताना आनंद होतो की आपण या ठिकाणी गावामध्ये जे सर्वेक्षण केलं, सेकंड इयरचे मुलं होते त्याच्यामध्ये सर फर्स्ट इयरचे पण मुलं सहभागी झाले आणि थर्ड इयरचे पण मुलं सहभागी झाले. आणि आपण जे गावामध्ये सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणाचा हा रिपोर्ट आपण आपल्या संमेलनाच्या दिवशी इथले जे ग्रामसेवक आहेत जनार्दन पाटणकर सर यांना या ठिकाणी प्राचार्य आणि महाविद्यालय आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव साहेब विनोद पाटील सर यांच्या हस्ते या ठिकाणी दिला. मला हे यासाठी दाखवतोय मी की तुम्ही जी मेहनत घेतली, तुम्ही जे गावागावामध्ये फिरले, माझ्या सर विशेष करून कौतुक असं आहे बापूसाहेब की मुली सुद्धा गावामध्ये फिरल्या, प्रत्येक घरापर्यंत गेल्या, प्रत्येकाने छायाचित्र काढले आणि अशा प्रकारे हा एवढा मोठा अहवाल हा तुमच्या मेहनतीतून तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारचा हा तुम्ही सगळ्यांनी केलेल्या मदतीमुळे हा अहवाल आपण शासनाला या ठिकाणी देऊ शकलो. मला असं वाटतं की राज्यशास्त्र विभागातल्या या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे. आणि म्हणून मी आपलं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो की तुमच्यामुळे हा एक चांगला अहवाल या ठिकाणी तयार होऊ शकला. आणि दुसरी गोष्ट एक अजून यांनी अशी केली सर या इंटर्नशिपच्या माध्यमातून की या भागवत गावामध्ये ग्रामपंचायतीचे टास्क दिलेलं होतं की तुम्ही प्रत्येक मतदाराच्या मोबाईलवर मतदानाच्या संदर्भातलं असलेलं वोटर्स ॲप डाउनलोड करा. म्हणजे मला सांगताना आनंद होतो की ही मुलं ज्यावेळेला हे सर्वेक्षण करत होती त्यावेळेला गावामध्ये फिरली, प्रत्येकाच्या मोबाईलवर त्यांनी हे वोटर ॲप डाउनलोड केलं आणि अशी संख्या जवळपास 900 म्हणजे ग्रामपंचायतीचा जो टॅक्स होता यामध्ये 900 लोकांपर्यंत ही मुलं या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी हे वोटर्स ॲप डाउनलोड केलं. आणि तिसरा भाग याच्यामध्ये एक होता तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या योजना समजावून सांगणे. ग्रामपंचायतीच्या ज्या म्हणजे शासनाने ज्या काही योजना दिलेल्या होत्या तर या योजना त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या होत्या आणि ते काम या मुलांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करत असताना मला फक्त हेच तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुमच्या बसलेल्यांमध्ये या ठिकाणी प्रेरणा निर्माण व्हावी. महाविद्यालयामध्ये आपण अधिकाधिक जेवढा अधिक आपल्याला वेळ देता येईल तेवढा या ठिकाणी देवा असा या पाठिंबाचा उद्देश आहे. मी आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मान्यवरांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो.
लाईट गेली. आता आपल्या गुणवत्ता विद्यार्थी सत्कार समारंभाला सुरुवात होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. याच्यामध्ये पहिलं नाव आहे प्रथम वर्ष कला या वर्गातील वाडे प्रमोद बिभीषण आला ना सर. याला 87 मार्क मिळाले राज्य शासनाकडे आणि 68.18% मिळवून हा पहिल्या रँकने आलेला आहे. आणि आपण एक शैक्षणिक साहित्य या प्रत्येकाला देतोय. याच्यानंतर दुसऱ्या रँकने सेकंड रँकला आलेला आहे तायडे पायल सुधाकर. तिला 85 मार्क मिळाले आणि सेकंड रँक आहे. यामध्ये थर्ड रँकला आलेली आहे जाधव वैशाली उदेवार. हिला 85 मार्क मिळाले राज्यशास्त्र विषयात आणि 77.27% मिळालेले आहे. ती रेग्युलर नाही आहे महाविद्यालयात, त्यापेक्षा ती मग तिथे अजून तायडे सोनाली मनोहर सेकंड रँक आलेली आहे. तिला 85 मार्क आहे आणि 74.55% मिळालेले आहे. तायडे सोनाली. यानंतर तायडे राजेश्वरी मनोहर, दोन्ही भगिनीच आहे आणि हिला 83 मार्क पडले. तिच्यापेक्षा 2 मार्क कमी आहे आणि टक्के मार्क हिला 76.55 आहे. प्रजापती भूमिका रवींद्र हिला 81 मार्क पडले राज्यशास्त्र विषयात आणि टोटल 71.27. बाविस्कर नरेंद्र मनोज याला 81 मार्क राज्यशास्त्र विषयात आणि 68% मिळालेले आहे. 68%. तिला पण 81 मार्क पडलेले आहे आणि 67.45% मार्क पडलेले आहे. मोरे नैना मधुकर नंबर आहे यानंतर पांचाल लक्ष्मण राजू याला 81 मार्क आहे आणि 67.64% मिळाले आहे. त्याच्यानंतर बोलणारे आशिष देवीदास याला 78 मार्क आहे राज्यशास्त्र विषयात 100 पैकी 65.64% मिळाले. यानंतर सोनवणे वैष्णवी लक्ष्मण पुढचा बक्षीस राकेश सर देतील. 76 मार्क पडले हिला. ही 8व्या रँकने आलेली आहे. सोनवणे वैष्णवी लक्ष्मण FYB आहे. चव्हाण दर्शन याला 75 मार्क पडलेले आहे. चव्हाण दर्शन सुनील. त्याच्यानंतर सकाळे हर्षदा विनोद. सकाळे हर्षदा आणि तिला 74 मार्क आहे आणि 67% पडले.
याला 74 मार्क आहे 100 पैकी राज्यशास्त्रामध्ये आणि 66.55% मार्क. त्याच्यानंतर आहे मानेकर मयुरी राजेंद्र 63% मार्क आहे. आपल्या 63 राज्यशास्त्र विषयात आहे. 66.18 तिला मार्क पडले आणि तिचे एक विशेष आहे की तिचं हँडरायटिंग एकदम चांगलं आहे. पुढचं बक्षीस वर्डेकर सर देतील. याच्यानंतर आहे सकाळी दीपाली पुंडलिक हिचं पण सुंदर हस्ताक्षरबद्दल आपण खरं तर सत्कार करतोय. तिला 70 मार्क आहे 100 पैकी आणि 67.27% मार्क. आता सेकंड इयर बी आहे तृतीय वर्ष कला पाटील अक्षय हिरामण हा पहिला आलेला आहे वर्गामध्ये 72.91% मार्क मिळालेले आहे. आता पुढचं बक्षीस पाटील सरांनी घ्यावं. गिरीश पाटील थोडे टाळ्या आपण म्हणजे यांना प्रेरणा मिळेल जे देतात बक्षीस त्यांनी आपल्यामुळे टाळा वाजवत राहा. मोरे पूजा ज्ञानेश्वर जिला 72.73 मार्क पडलेले आहेत टक्के. सेकंड रँक ती पास झालेली आहे द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र विषयामध्ये. सर्वेक्षणामध्ये तुमचा सहभाग आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं बक्षीस पवार सरांनी द्यावं. चालतेकरण राजू हा तिसऱ्या रँकने पास झालेला आहे. याला 70.36% मिळालेले आहे. सपकाळे महेंद्र मनोहर हा द्वितीय वर्ष कला वर्गात आहे. याला 69.27% पडलेले आहे. इंगळे अश्विन संतोष याला 67.09 एवढे पर्सेंटेज या ठिकाणी मिळाले. द्वितीय वर्ष तडवी साहिल कपूर याला 63.27% मिळाले. सगळे विषय पास आहे. पुढचं वर्ष सकाळी मयूर शुक्लाल 60.91% मिळून सगळे विषय पास झालेला आहे. 60.91. आता थर्ड इयर बीएचं बक्षीस आहे. पहिल्या रँकने पास झालेली आहे. तिला 73.20% मिळाले आणि आतापर्यंत टीवाय पर्यंतचे 5व्या सेमिस्टर पर्यंतचे सगळे विषय क्लिअर आहे. सकाळी जागृती संजू 73.20%. पुढचं बक्षीस शंकोबा हर्षा सुखराम हिला सेकंड रँकने थर्ड इयरला पास झालेली आहे आणि हिला 70.40% आहे. सोनवणे मानसी विलास ही थर्ड रँकने पास झालेली आहे. 70.10% आहे. सगळे विषय ऑल क्लिअर आहे. 70.10 सोनवणे मानसी विलास. यानंतर आहे जवळे तृप्ती भागवत ही पण सगळे विषय पास आहे. तिला 68.90% पण ही सेम टू सेम तृप्तीची बहिणच आहे आणि ही पहिल्या वर्गाला आपल्याकडे होती. प्रथम वर्ष आपल्या महाविद्यालयातच होती पण नंतर ती कुसाळला शिकायला गेली. तिचं लग्न झालं त्या तृप्तीचं म्हणून ती नाही येऊ शकली तर तिची बहीण या ठिकाणी आली. त्यानंतर सोनवणे रोशन संतोष सगळे विषय क्लिअर 68.80%. 68.80. माचवे कविता देवीदास तिला 68% पडले. सगळे विषय क्लिअर आहे. माचवे कविता देवीदास. चौरेकरण किरण याला 67.70% आणि सगळे विषय पास. थर्ड इयर बीए चौरेकरण 67.70. बादशाह जयश्री नंदू जिला 67.30% पडले. सगळे विषय
विषय पास आहे. सकाळी प्रीती सुनील तिला 65.90% आणि सगळे विषय पास आहे. 3rd इयर बी आहे. सकाळी प्रीती झांटे तेजल युवराज ही आता या वर्षी आपल्याकडे आली तर आणि हे सगळे विषय पास आहे. 66.90% तिला मिळाले. 66%. त्यानंतर माचवे हर्षाली देवीदास ह्या दोन्ही बहिणी माचवे नावाच्या. आता ही दुसरी हर्षाली हिला पण 60.90% पडले. चौधरी अजय विलास याला 66.60% पडलेले आणि सगळे विषय पास आहे. चौधरी अजय विलास. यानंतर कचरे चेतन संजय 66.20%. 3rd इयर बी सगळे विषय पास आहे. त्यानंतर 3 अजून महत्वाचे शेवटचे बक्षीस एक आहे राजश्री गोपाळ पाटील प्रथम वर्ष कला तिला 61.27% मार्क पडलेले आहे. राजश्री गोपाळ पाटील FIB आहे. दुसरा आहे वैशाली संतोष कोळी तिला 57.82% मिळाले. 57.1 FIB आहे. प्रथम वर्ष कला. पुढची विद्यार्थिनी आहे चंचल दिलीप पाटील प्रथम वर्ष कला. हिला 62% पडलेले आहे. 62. चंचल दिलीप पाटील. बोलणाऱ्याचा प्रेम देऊन प्राचार्याचा असं सत्कार यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये एवढा आनंद होतोय. आज उद्याचा शेवटचा दिवस आहे पण आज असं वाटतंय की आता आपला पहिला दिवस आहे. कारण आज इथे बसलेले सर्व विद्यार्थी एवढे विद्यार्थी मी आज पहिल्यांदा पाहिले या वर्गामध्ये. मला इथे येऊन सण 1 वर्ष झालं. मोठा वर्ष पण नाही झाला. 8 महिने झाले इथे येऊन सण. पण एवढे माझे विद्यार्थी मित्र मला पहिल्यांदा दिसतील असं मला आज वाटलं नव्हतं. पण तुम्ही आज इतकी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे इथे उगवले. आनंद होतो मला बघून. जसा आनंद तुम्हाला बघून सण होतो तसाच आनंद मला तुम्हाला सांगताना काहीतरी विशेष गोष्ट सांगणार नव्हतं. बघा माझ्या ते स्नेह संमेलन होतं कॉलेजमध्ये. शिक्षकांना मला फोन आला म्हणे झाले तू उद्याच्या दिवशी उपस्थित राहावे. तुझा सत्कार होईल म्हणे शिक्षकांच्या हस्ते. मी सरांना सांगितलं सर मी येणार नाही. मी माझ्या आईच्या गावाला आली आहे. त्यानंतर टर्कीला आली आहे. तर बोलले तुला यावंच लागेल म्हणे. माझ्या शेजारी माझी आई बसलेली होती. माझी आई ऐकत होती फोन. मी सरांना सांगितलं की माझ्याकडे काही येणार नाही. मी 15 किलोमीटर एवढ्या दूर आले. माझी आई ऐकत होती फोन. माझ्या आईने मला औषध दिलं तिथून. माझ्या पप्पांची माझी आई काय म्हणते हे मास्तरांचा फोन आला वणीला. सर म्हणताय की तू एवढी आदर्श विद्यार्थिनी आहे कॉलेजमध्ये ये आणि ही म्हणते की मी जाणार नाही. सांगा म्हणजे किती म्हणजे शिक्षकांपेक्षा मी मोठी होऊन गेली आणि आपल्यापेक्षा मी मोठी होऊन गेली. असंच माझ्या पप्पांना सांगत होती. माझे पप्पा कसं म्हणलं की आता मला म्हणजे तुला काय फोन आला म्हणे कॉलेजमध्ये. मग मी सांगितलं सर की जसं
आपल्याला समजणार आहे की आजचं काय महत्व आहे, शिक्षणाचं काय महत्व आहे. बस एवढंच बोले आणि थांबून नाही इथेच. पुढील कार्यक्रमाचं आपलं मार्गदर्शक आपल्याला पुढील मनोगत हे मोरे पूजा ज्ञानेश्वर यांनी करावं. नमस्कार सर्वांना. आज या नंदनमय प्रसंगी गुणवंत सत्कार विद्यार्थी समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र आहोत. या सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ मान्यवर महोदय, आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी आहे. आज कारण आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाला एक नवा आयाम देत आहोत. हा सोहळा फक्त विद्यार्थ्यांचा सन्मान करणार नाही, तर त्यांच्या पुढील यशाच्या वाटचालीसाठी ऊर्जा निर्माण करणार आहे, त्यांना शैक्षणिक बळ देणार आहे. आणि मी माझा एक स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मी जेव्हा FYPA असताना गौरव गुणवंतांचा सोहळा या कार्यक्रमाला इथे उपस्थित होते, तेव्हा मी जेव्हा बघत होते की बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी सत्कार केला जातो इथं हॉलमध्ये, तर मला तरी असं वाटत होतं की मलाही मिळाला पाहिजे थोडासा सन्मान. आपल्याला सुद्धा असं म्हणजे वाटत नाही का की आपण पण जायला पाहिजे स्टेजवर, आपल्याला पण इन्व्हिटेशन यायला पाहिजे की हा तुम्ही या कॉलेजला तुमचा पण सन्मान आहे असं तसं. मग मी यासाठी म्हटलं आपण काय करू शकतो, तर थोडंसं फक्त मेहनत घेतली पाहिजे. आपण थोडंसं एक शासन आणि हे स्वतःला तिथं सन्मानासाठी सगळ्यांनी बोलवलं, त्यासाठी त्यांचे आभार मानले. त्यानंतर शेवटी हा कार्यक्रम उत्कृष्ट आयोजक आपले सर, आपले देवे सर, पॉलिटिक्स विभागाचे यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि त्यांच्या उपक्रमामुळे आपल्या परिसरातील प्रेरणादायी व शैक्षणिकदृष्ट्या अधिक समृद्ध होत आहे. या शुभेच्छा मी माझ्या विचारात इथंच संपवते. पुढील कार्यक्रमाचं मार्गदर्शन आपल्याला प्राचार्य किशोर सर हे करतील. आपल्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित आजच्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मुकेश चौधरी, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक जितेशकुमार बेडे, या कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनील देवे, प्राध्यापक राकेश चौधरी, डॉक्टर वर्डीकर, प्राध्यापक दिनेश पाटील सर, माजी प्राध्यापक अजय कोले, उपस्थित या ठिकाणी प्राध्यापिका वैदी तायडे, प्राध्यापिका आणि उपस्थित माझे सहकारी आणि विद्यार्थी. सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव झाला त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. मगाशी आपल्या दोन सहकार्याने विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं, तर या निमित्तानं मला एक सांगायचं आहे. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन जे असतं ते आयोजन हे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असतं. त्यांना काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा काही ना काहीतरी विकास होतो. त्यांना या ठिकाणी बोलायला संधी मिळाली, त्यांना त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करता आलं, त्यांना कार्यक्रमात सूत्रसंचालन करता आलं आणि आपल्याशी हितगुज करता आलं. हा एक या कार्यक्रमाच्या मागचा एक हेतू एकच हेतू. खरा प्रमुख हेतू कोणता तुमच्या गुणगौरव करण्याचा, तर तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक गुण आहे, तो शुद्धरित्या बुद्धरित्या तुमच्यामध्ये नक्कीच बसलेला असतो. कुठल्याही या गुणगौरवाच्या निमित्ताने तुम्हाला प्रेरणा मिळते की आपल्यालाही काहीतरी करायला पाहिजे, आपलाही गुणगौरव झाला पाहिजे, आपल्यालाही काहीतरी पुरस्कार मिळाला पाहिजे, आपल्याला काहीतरी बक्षीस मिळाला पाहिजे. देवे सरांचे जे उपक्रम असतात त्या उपक्रमांमधून निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विभागामध्ये ज्या ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ते राबवतात त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजच्या मागची भूमिका ते प्रत्येक वेळेला समोर सांगत असतात आणि ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात
त्यांचं ते मनापासून कौतुक पण करतात आणि त्यांना बक्षीस पण देतात. अशा या गुणगौरव सोहळ्यामध्ये मिळालं काय आपल्याला, तर दोन गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे आपल्याला काहीतरी पुरस्कार मिळाला, आपल्याला काहीतरी बक्षीस मिळालं, आणि दुसरं काय मिळालं तर आपल्याला प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा तुम्हाला या परीक्षेमध्ये आपण ती यशस्वी होण्यासाठी निश्चितपणे उपयोगात येईल याची मला खात्री आहे. आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. एक थोडा विनोदाचा भाग म्हणून बोलतो. मी बारकाईने बघत होतो विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळेला सत्कार करत होते प्राध्यापकांचा, त्यावेळेला प्राध्यापकांची नावं माहिती. मित्र हो, आपण या निमित्तानं प्राध्यापकांची ओळख करून घेतली की हे फार मोठं काम आहे. ज्या वेळेला महाविद्यालयात वेलकम फंक्शन होतं, त्या वेलकम फंक्शन मध्ये खरंतर परिचय असतो विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा. मला असं वाटतं आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी वेलकम फंक्शनला आले नसावे, तर आपल्याकडे तो कार्यक्रम झाला. तर या सगळ्या बाबी मला तुमच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगाच्या ठरतील याबद्दल शंका नाही. मला माझं प्राथमिक शाळेतलं एक बक्षीस आठवतं. 3रीच्या वर्गामध्ये मी होतो. 3रीपर्यंत मला काही बक्षीस मिळालं नव्हतं. आपल्या शाळेच्या वर्धापनदिनी तो बक्षीस समारंभ, पारितोषिक वितरण समारंभ व्हायचा. 2 वर्ष मी फक्त आश्चर्याने बघायचो की आपल्याला काही मिळेल, पण हे माहीत नव्हतं की बक्षीस कशामुळे मिळतं. फक्त नंबर आल्याने मिळतं, कशाला मिळतं. तर 3रीमध्ये असताना शाळेने एक स्पर्धा आयोजित केली, मेमरी टेस्ट. आणि त्या मेमरी टेस्ट मध्ये माझा प्रथम क्रमांक आला. मला माहित नव्हतं की त्या मेमरी टेस्टच्या याचा बक्षीस सोहळ्यामध्ये मला बक्षीस मिळेल. ज्या दिवशी ते बक्षीस त्या 3 मार्चला मला मिळालं, त्यापासून मला खूप काही मनामध्ये उलगाटी बांधता आल्या. मी मनामध्ये ठरवलं की अशाच प्रकारचे बक्षीस आपण आयुष्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करायचा. 10वीपर्यंत मी स्पर्धा केली. माझ्यावरती खाली 2 नंबर पुढे मागे व्हायचे. पहिला नंबर माझा आला नाही, परंतु दुसरा 3रा नंबर मला यायचा. आमच्या शाळेमध्ये 2 नंबरपर्यंत बक्षीस मिळायचं, फक्त आणि 3ऱ्या क्रमांकाला मिळायचं नाही. शेवटी मी आता जेव्हा बक्षीस देण्यासारखा झालो, त्यावेळेला आमच्या महाविद्यालयात हायस्कूलमध्ये मी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर करण्यासाठी देणगी दिली 10,000. सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये जे स्पिरिट आहे ते स्पिरिट जिवंत ठेवा. आपण किती मार्क मिळवले आणि त्या मार्कांसोबत आपण किती ज्ञान मिळवलं यांचा तौलिक अभ्यास करा. कारण मार्क हे फक्त पेपरवर दिसतात. नॉलेज मात्र तुमच्या वागण्यातून, तुमच्या कर्तृत्वातून आणि तुमच्या आयुष्याच्या मिळालेल्या बऱ्याचदा होतं. दुर्दैवाने म्हणा किंवा कशाने म्हणा, आपल्याकडे खूप मार्ग असतात, आपल्याकडे खूप ज्ञान असतं, पण योग्य वेळी संधी मिळत नाही, म्हणून आपण चुकून जाता काम. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढण्याची तयारी जर ठेवली तर शेवटच्या क्षणी यश आपलं असतं. हा अनुभव माझा स्वतःचा. म्हणून तुम्ही खात्री बाळगा की तुमचं आयुष्य निश्चितच सुकर होणार आहे, निश्चितच चांगलं होणार आहे आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होणार आहात. आज जे तुम्हाला या ठिकाणी आपल्या परीक्षांमध्ये यश मिळालेलं आहे, अशाच प्रकारचं यश तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सतत सैदव मिळत राहावी शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी तुमच्या शेतकऱ्यांकडे संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. पुढील कार्यक्रमाचे आभार व्यक्त प्राचार्य मोहिनी तायडे मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करतो. प्राध्यापक मोहिनी तायडे, खरं म्हणजे खूप आनंद वाटतो की ज्या वेळेला आपण इथे येऊन आणि आपल्याला आपला सत्कार होतो किंवा आपल्याला काहीतरी छोटंसं बक्षीस मिळतं. जरी हा छोटासा कार्यक्रम असला तरी तो आनंद वेगळाच असतो. ज्यांना मिळाला आहे त्यांना नक्कीच ते कळत असेल आणि अजून चांगला अभ्यास करा ज्यांना मिळालेला नाही त्यांना. आणि पुढच्या वर्षी परत आम्ही ते सर्व परत आयोजन करतीलच या कार्यक्रमाचं आणि नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाइम इथे येऊन घ्यावं किंवा सत्कार स्वीकारावा अशी अपेक्षा व्यक्त करते. आजच्या डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स आयोजित स्टुडंट अचिव्हमेंट सेरेमनी अकॅडमिक एक्सलन्स
अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किशोर कोल्हे सरांनी स्वीकारले, त्याबद्दल मी पॉलिटिकल सायन्सच्या वतीने तसेच महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आज इथे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक मंडळी यांनी उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांचा आपल्या विद्यार्थ्यांचा नक्कीच स्वागत जे केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी पॉलिटिकल सायन्स विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच ज्यांनी हे स्वागत स्वीकारलं किंवा जो गुणवंत गौरव असेल, गुणवंतांचा गौरव तो स्वीकारला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनपूर्वक कौतुक व्यक्त करते. व ज्यांना नाही मिळालं ते उपस्थित राहिले आणि टाळ्यांनी मिळाल्याचं जे मनोबल असेल ते वाढवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. व या कार्यक्रमाला विराम देते. तिथे रिफ्रेशमेंट आहे, तिथे बसायचं सगळ्यांना. सर फक्त मधून चालत